खारघरमध्ये रक्तपेढी सुरू करण्याची मागणी. नगरसेविका हेमलता गोवारी यांनी महासभेत उपस्थित केला मुद्दा. खारघरमध्ये महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण प्रबोधिनीची 3 मजली इमारत तयार असूनही या ठिकाणी अद्याप रक्तपेढी सेवा सुरू झाली नाही. ही इमारत आरोग्य विभागाद्वारे उभारण्यात आली आहे, परंतु नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळत नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने नगरसेविका हेमलता गोवारी यांनी महासभेत मुद्दा उपस्थित करत तातडीने खारघरमध्ये रक्तपेढी सुरू करण्याची मागणी केली आहे. पनवेल आणि परिसरातील गरोदर महिलांमध्ये सिझेरियन शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत असल्यामुळे रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर भासते. मात्र सध्या रुग्णांना खासगी ब्लड बँकांवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे अर्ज प्रक्रिया, खर्च आणि वेळ या सर्व गोष्टी नागरिकांवर अतिरिक्त भार आणत आहेत. हेमलता गोवारी म्हणाल्या, खारघरमध्ये महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण प्रबोधिनीची इमारत तयार आहे. हा राज्य सरकारचा निधी असून आरोग्य विभागाची ही सुविधा आहे. या ठिकाणी रक्तपेढी सुरू केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. पनवेल महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित आरोग्य विभाग आता या बाबतीत कोणता निर्णय घेतात आणि खारघरमध्ये ही रक्तपेढी प्रत्यक्षात कधी सुरू होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. रक्तपेढ्यांमधून रक्त पुरवठा करण्याकामी आपण राज्य रक्त संक्रमण परिषद आहे, ती सरकारची प्राधिकरण आहे. त्या प्राधिकरणामधूनच आपण ब्लड बँक या रक्तपेढ्या ह्या आपण नागरिकांना पोहोचवू शकतो. तर आपण या रक्तपेढ्यांमधूनच राज्य रक्त संक्रमण परिषद यामधून ते आपण अर्ज मागवून आपल्या नागरिकांना ते देण्यात यावे. आता पनवेल महानगरपालिकेमध्ये रक्ताची कमतरता गरोदर महिलांना असू द्या किंवा आता सिझरिंगचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, तर खूप कमतरता लागते. साधारणतः ही खारघरमध्ये जे सेक्टर 20ला आहे ब्लड बँक अकॅडमी, तर आपण ती लवकरात लवकर किती वर्षापासून बंद पडलेली आहे. तर आपण ते स्वतः लक्ष घालून आपण स्वतः लक्ष घालून जर ती चालून करून घेतली तर नागरिकांना त्याचा फायदा होईल. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.